आज एकादशी निमित्त गेलो होतो पंढरपूरला श्री पांडुरंगाच्या दर्शनासाठी. रामकृष्ण हरी मित्रांनो, मी ओंकार माने तुमचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. सकाळी उठलो, जरा उशीर झालता उठायला, मग आंघोळ केली, जरा आरशात बघितलं तोंड जरा कसं आहे काय. मग नंतर नेहमीप्रमाणे आपल्या श्री लक्ष्मीदास महाराजांची आणि पांडुरंगाच्या फोटोची पूजा केली आणि पूजा करून नंतर दर्शन घेतलं आणि बाहेर जाऊन आपल्या बबली आणि बंटीला पाणी दाखवलं, गंगाला पण दाखवलं. आणि आज एकादशी असल्यामुळे फराळ तयार झाली होती, त्यामुळे सकाळी लवकरच फराळ केली आणि 2-3 केळे खाल्ले त्यासोबत. आणि जरा बसलो, जरा विचार करत, जरा डोक्यात जरा टेन्शन होतं. नंतर संकेतचा फोन आला, संकेतकडे गेलो, संकेतनं घेतलं आईस्क्रीम. मग नको म्हणतो तो खायला, संकेत म्हणला काय त्यात काय नसते म्हणलं, प्लेन आईस्क्रीम होतं. मग घेतलं आणि नाना होतं, नानाला दिलं अर्ध माझ्यातलं छापडीवर आणि मी अर्ध खाल्लं. जरा बरं वाटलं. मग तिथून मी, दाद्या आणि संकेत निघालो फिरण्यासाठी. आणि वाकरीत एका रस्त्यात आम्ही गेलो, ते आम्ही चुकलोच बरं का. आम्ही वाकरीतला असून चुकलो. परत जरा इकडे तिकडे हुडकला रस्ता आणि मग पोचलो रस्त्याला. मग जरा पालखी तळावर गेलो, नेहमीप्रमाणे पालखी तळावर जरा विश्रांती घेतली. हातराय काय नव्हतं तरी मुरमावरच झोपलो, जरा बरं वाटलं, एक झोप झाली. आणि नंतर आलो घरी. घरी आल्यावर मग आपल्या बंटी, बबलीला आणि गंगाला हिंडवाय नेलं. जरा वैरणीचं जरा वाचतंय म्हणलं, घरी बसून मोकळं तर काय करायचं म्हणलं फुकाडचं खाण्यापेक्षा, म्हणून जरा गुरं तर चारावं म्हणलं. मग गुरं आलतो हिंडवाय. मग बबली आपल्या जवळ आली, बबलीच्या अंगावरून जरा हात फिरवला. आपली लहानपणापासून हिला सांभाळले आणि ताणी होती, तिला मालकानं खटक्याला द्यायला लागलेले, पण आम्ही सांभाळायला नेतो म्हणलं. मग तिला दूध पाजून आम्ही मोठं केले आणि एक नंबर आहे बरं का रेडी. आणि आज होता रविवार, त्यामुळे जिमला सुट्टी होती. मग घरी आलो, घरी फराळ तयार झालं होतं, मग फराळ केली. आणि नंतर चैतन्य आलता घरापाशी दळणारा, तो आणि आपला वर्गमित्र विश्वजित पोरे पाटील हे आले होते. मग दोघांसंग जरा गप्पा झाल्या, जरा त्याला पण आपल्या खिलार गाईचा नाद आहे, त्यामुळे त्या संग जरा चर्चा झाली. मग नंतर किशोरबाई ह्याचा होता बड्डे, किशोरबाई याच्या बड्डेला गेलो. किशोरबाई याकडे जरा काम पण होतं, त्याचं एक घराचं काम बघायचं होतं कलरचं. मग त्याचा बड्डे साजरा केला. जरा बरं वाटलं, बरं झालं म्हणलं टायमिंगवर आलो आम्ही. बड्डे एक नंबर साजरा. तिथून गेलो व्यंनानगरला, आणि व्यंनानगरचा गणपती एक नंबर, वाकरी टॉपचा मंडळ आहे गणपतीचं. मग त्यांच्या गणपतीचं आता साफसफाई चालू आहे मंडळातली. मग ते झाडून बिडून काढत होते, जरा पोरं कामं करत होते, चैतन्य पण होता तिथं. जरा बसलो, बघितलं, जरा गप्पा मारल्या. संकेत कोहली जरा गप्पा मारत होता, त्याच्या गप्पा ऐकल्या. मग सुनील पण गेलता, सुनीलनं पण त्यांच्यात जरा सुरात सर मिसळला. मग तिथलं काम झालं आणि चैतन्याला घेऊन मी, सुनील आणि चैतन्य गाडी घेऊन निघालो पंढरपूरला विठ्ठला दर्शनाला. मग गोरेकडे आलो, गोरे पण म्हणला मी पण येतो. मग गोरेनं घरात गाडी लावलेली, गोरेनं घरातनं गाडी काढली आणि आम्ही निघालो. आज एकादशी असल्यामुळे दर्शनाला जायला लागतंय म्हणलं. मग गोरे आणि सुनील एका गाडीवर बसलेला आणि मी आणि आपला चैतू एका गाडीवर होतो. मग मज्जा मस्ती करत आम्ही निघालो पंढरपुराकडे. पंढरपुरात पोहोचला आणि गाड्या पार्क करून मग प्रदक्षिणेला सुरुवात केली. आणि संत नामदेव पायरीपाशी गेल्यावर संत नामदेव महाराजांचं आणि संत चोखामेळा महाराजांचं दर्शन घेतलं. आणि उद्या संत नामदेव महाराजांचा समाधी सोहळा आहे, त्याची तयारी चालू होती आणि तयारी पूर्ण पण झाली होती. मग नंतर तिथून समोर आलो, कळसाचं दर्शन घेतलं आणि ते आपल्या चैतन्याच्या नेहमीप्रमाणे स्नॅप टाकायचं चालू होतं, जरा गोरे संघ गप्पा चालू होत्या. मग तिथून झालं आणि चालत परत गाड्यांकडे गेलो, म्हणजे आमची मंदिराची प्रदक्षिणा पूर्ण केली. मग तिथून गाड्या काढल्या आणि गाड्यावर बसून आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकात गेलो. गेल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचं घेतलं दर्शन. मग तिथं आमची चर्चा चालू होती, जरा कोण गार सांगते काय. मग ती काय कोण तयार होणं सांगायला. सुनीलला सांग म्हणतो तो, सुनील नग म्हणतो होता. गोरेला सांग म्हणलं, गोरे म्हणलं ना रे बाबा, जरा काय राव म्हणलं. मग तिथून मला दिसले महाराजांच्या पुतळ्याच्या माग विठ्ठल रुक्मिणीचं स्क्रीनवर दर्शन झालं. आणि मग तिथून भगव्या ध्वजाचं दर्शन घेतलं, महाराजांचं पण दर्शन घेतलं डबल. आणि चला म्हणलं बरका देवीला. मग तिथं म्हणलं मीच सांगतो चला म्हणलं तुम्हाला. मग घेतलं तिथं बजरंगबली मंदिराचं दर्शन घेतलं आणि गेलो बरका देवी आईस्क्रीम सेंटरला. आणि माझी सुनीलची होती एकादश आणि शुभमची चैतन्याची काही एकादश नव्हती, त्यामुळे त्यांनी फालुदा ऑर्डर केला आणि मी आणि सुनीलने बदाम शेक ऑर्डर केला. मग आमचा बदाम शेक लगेच आला. गोरे म्हणतो त्याला का मला नेमध्ये घे, नाही बाबा म्हणलं तुमचं वस्तू थांबतो म्हणलं. सुनीलनं तर केलं चालू, पण मग त्यांचं फालुदा तयार करायला चालू होता. मग त्यानं काय 4 लिटरची कलरच्या बादलीतनं काढून काय तर टाकलं बरं का त्या फालुदामध्ये. काय करते काय नाही म्हणलं, तर थांबलो बरं का, मी खाल्लं नाही. मग आला त्यांचा फालुदा, मग त्यांनी पण खायला चालू केलं ना आम्ही पण खायला चालू केलं. सुनीलनं नेमच संपवून टाकलं आधीच. मग एक नंबर लागला फालुदा. फालुदा नाही, आम्ही बदाम शेक घेतलं. बदाम शेक एक नंबर लागला, बरं वाटलं जरा. मग आलो घरी. तिथून मग गोरे गेला त्याच्या घरापासून पारापासून घराकडं आणि मी आणि सुनील निघालो होतो चैतन्याला सोडण्यासाठी. चैतन्याला आपल्या त्या 7 चाळी सोडायचं होतं नेऊन. मग गेलो
पोचलो सातारा चाळी, मग चैतन्याला सोडलं आणि नंतर आलो घरी मी. आणि नंतर आपली गंगा बघतो तर गंगा कसली भारी बसलेली बघा. गंगाचं दर्शन घेतलं, गंगाचे 1-2 फोटो काढले त्या पोज मध्ये आणि मग तिथून घरात गेलो आणि निवांत झोपलो. धन्यवाद.